चांदूर बाजार तहसील समोर शहरासह तालुक्यातील आपल्या विविध मागण्यापूर्तींसाठी सोनोरी येथील 2 वृद्ध नागरिक गेल्या 7 दिवसापासून उपोषणास बसले आहेत। उपोषणाच्या 7व्या दिवशीही कोणताही तोडगा निघाला नाही। दरम्यान 71 वर्षीय उपोषणकर्ते अरुण मडगे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। यामुळे सोनोरी येथील उपोषणकर्त्यांचे समर्थन संतप्त झाले व भाजपचे गोपाल तिरमारे, सोनोरी सरपंच श्रद्धा बोराडे यांच्या नेतृत्वात बहुसंख्य सोनोरी येथील नागरिकांनी मंगळवारी दुपारी 1:30 वाजता दरम्यान बीडीओच्या दालनात धडक देऊन उपोषणकर्त्याच्या मागण्या त्वरित निकाली काढा अशा आपल्या संतप्त भावना बीडीओकडे व्यक्त केल्या। उत्तर द्या ना तुम्ही, आम्हाला फालतूचं उत्तर पाहिजे नाही। तसं तुमचं राजीनामा पाहिजे नाही, आम्हाला फालतूचं उत्तर पाहिजे नाही। पब्लिक जमाव संतप्त झाल्याने चांदूर बाजारचे ठाणेदार सूरज बोंडे, ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार उल्हास राठोड, पीएसआय निर्मला भोई यांच्यासह आरसीबी पथक घटनास्थळी दाखल झाले। यावेळी दालनात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। गेल्या 7 दिवसापासून सोनोरी येथील 2 वृद्धांनी बेमुदत उपोषण सुरू केले। यात सोनोरी येथील किशोर मडगे वय वर्ष 65 व अरुण मडगे वय वर्ष 63 या 2 वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे। उपोषणाचा 7वा दिवस उजडला तरी पंचायत समिती प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने मंगळवारी सोनोरीच्या 15 ते 20 गावकऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देऊन बीडीओला धारेवर धरले। सोनोरी येथील सार्वजनिक विहिरीबाबत अचलपूर न्यायालयाचे प्रतिबंधित आदेश असताना सदर विहीर बुजविण्याचा घाट घातला जात आहे। तसेच 9 घरातील सांडपाणी माझ्या मालकीचे शेतात सोडण्यात आले, त्यामुळे सदर घरांचे अतिक्रमण काढण्यात येऊन न्यायालयाच्या अवमान प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीपूर्तींसाठी सोनोरी येथील किशोर मडगे 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे या मंडपात बेमुदत उपोषण सुरू झाले आहे। ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसताना व मालकीची जागा असून प्रकरण न्यायप्रविष्ट असताना उदरनिर्वाहाचे साधन असलेली पीठगिरणी अतिक्रमित दाखवून पाडून माझी उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त केले। यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांच्या निलंबित कारवाई करून अतिक्रमण रद्द करण्याच्या मागणीपूर्तींसाठी सोनोरी येथील अरुण मडगे 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे तहसील कार्यालयासमोरील एकाच मंडपात बेमुदत उपोषण सुरू आहे। उपोषणाकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केले व पंचायत समितीचा कोणताही अधिकारी साधा उपोषणकर्त्याच्या चौकशीसाठीही आला नाही। याचा निषेध करून मागण्यांची त्वरित दखल घेण्यासाठी मागणी करून सोनोरी गावकऱ्यांनी आज बीडीओच्या दालनात धडक दिली। भाजप पदाधिकारी व सोनोरी गावकऱ्यांच्या संतप्त भावना व तणावाची परिस्थिती पाहता मोहन रुंगारे यांनी सदर मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे पत्र ग्रामपंचायत सरपंच व सचिवाला देऊन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले। तुम्हाला आम्ही उपोषण सोडण्यासाठी विनंती करत आहोत आणि तुम्हाला जे मागणी आहे ग्रामपंचायती मागणी पूर्ण करायचं आश्वासन देतो तुम्हाला। तेव्हा तुम्ही त्याला असं करून म्हटलं, तेव्हा काय झालं? 9 दिवस झाले साहेब, तो माणूस मराले टेकला। आताही आश्वासन नाही पाहिजे ना, तुम्ही त्याचं आश्वासन पूर्ण करा। आश्वासन नाही पाहिजे, त्याचं मागणी जी आहे ना ती पूर्ण करा। अरे उपोषण कधीतरी तुम्ही जनतेशी पण बोला, तो माणूस कर्मचाऱ्याला मारते तरी तुम्ही त्याचीच बाजू घेऊन राहिल्यासाठी लक्षात घ्या। तुम्ही त्याचीच बाजू घेता, जनतेची बाजू घ्या, कर्मचाऱ्याला सोडत नाही। तुम्हाला माहित आहे, व्हिडिओ पाहिजे दाखवू का? व्हिडिओ इथं त्याची बाजू घ्या कधीतरी, तुम्ही एवढे